देवाची भक्ती करत आणि जंगलामध्ये जायचे बरं का. कुठं जायचे आई बोलत चला तुम्ही. जंगलामध्ये जायचे साधूला भेटण्यासाठी. साधूकडे गेले, साधूला त्या ठिकाणी पूजन करायचे. साधूला सांगायचे माझ्यावरती घरचे इतके प्रेम करतात, माझी बायको, माझा मुलगा, माझी पत्नी माझ्यावरती नितांत प्रेम करायचे. कोण म्हणायचं आई बोलत चला. कोण म्हणायचं बाबा, कोण म्हणायचं? साधूला गृहस्थ म्हणायचा. साधूकडे जायचा ना तो. माझ्यावरती घरचे इतके प्रेम करतात, माझ्याशिवाय अन्न खात नाही. माझी बायको मी आल्यापर्यंत त्या ठिकाणी अन्न सुद्धा खात नाही, जेवत सुद्धा नाही. कोण म्हणायचं असं? गृहस्थ. कोणाला म्हणायचा? साधूला. साधू सांगायचे बाबा हे काही खरं नाही रे बाबा. हे साधू ऐके ना. साधूनी त्याला काय केलं म्हणे बाबा ठीक आहे. मग साधूनी त्याला अष्टांग योगाचं वर्णन सांगितलं. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी. अष्टांग योगाचं वर्णन सांगितलं. बाबा तुला समाधी कशी लावता येईल. आणि समाधी अवस्था अशी आहे, एकदा समाधीमध्ये गेलं की मनुष्याला पुन्हा समाधीतून बाहेर येता येत नाही. त्याला अभ्यास असावा लागतो. कारण माऊली हरिपाठामध्ये सांगतात योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. योग आम्हाला सोपा नाहीये. मग योगाचा अभ्यास त्या ठिकाणी सांगितला. अभ्यास सांगितल्याच्या नंतर सांगितलं बाबा फक्त एक कर. काय? दररोज तू 5ला उठतो, एक दिवस 10 वाजेपर्यंत तू काय करायचं? उठायचं नाही. 10 वाजेपर्यंत उठायचं नाही. आणि मरणाचं नाटक त्या ठिकाणी तू करायचं. मी येईपर्यंत डोळे उघडायचे नाही. ठरलं बाबा त्यांचं. आता साधूनी जो 5 वाजता उठायचा त्याला दुसऱ्या दिवशी 4 वाजता उठणारा साधू 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले तरी दरवाजा उघडे ना. मग मुलांना पाठवलं आईनी. दरवाजा उघडायचा सांगितलं. दरवाजा लॉक होता. साधूनी सांगितलं होतं की मरणाचं नाटक तू करायचंय, समाधी अवस्थेमध्ये जायचं. दरवाजा वाजवला, दरवाजा उघडला, दरवाजा तोडण्यात आला. दरवाजा तोडला आणि मग सर्वात प्रथम जागी करण्याचा प्रयत्न केला बाबा. आता सगळ्यात पहिले आपण काय करतो? जर नाही उठलं तर काय करतो भाऊ? जर नाहीच उठलं एखादं घरातलं समजा, काय करतो? सर्वात प्रथम गेला का म्हणून काय तपास करतो आपण? नाडी बघतो, श्वास बघतो, आपण हृदयावरती आपला कान लावतो. आणि गेल्याची वार्ता त्याला कळाली की आपला बाप गेला. कारण समाधी अवस्थेमध्ये गेल्यावर श्वास बंद होतो. श्वास बंद झाला म्हणजे मनुष्य मेला. जेव्हा श्वास बंद होतात त्यावेळेस मेल्या जातो. समाधी अवस्था अशी आहे, या समाधीमध्ये तुम्ही जर गेलात तर त्या ठिकाणी पूर्ण श्वास बंद होतो. ही शरीरामध्ये प्राणच राहत नाही. कारण आसनाद्वारे इथे एक चक्र आहे, हे चक्र भेदन करून परमात्म्याची प्राप्ती होत असते. समाधी अवस्थेमध्ये गेल्याच्या नंतर चक्राचं भेदन करत 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 इथे एक चक्र आहे आपलं. हे चक्र ओपन झालं की प्राण देवाकडे जात असतो. म्हणून शरीरामध्ये काही शिल्लक राहत नाही. त्यांनी बघितलं साधू. तर आता त्या साधूने सांगितलं अष्टांग योगाचं वर्णन. प्राण निघून गेला. मग तिच्या बायकोला कळालं. आई बायकोला कळालं. मग आता यांचं असं आहे भाऊ, यांना ज्या वेळेस कळालं गेलं म्हणून की यांचा स्वर लगेच चालू होतो. ते रडायची ऍक्टिंग तर मला असं वाटतं बाबा कुठंच भेटणार नाही. आमचे स्वर लागत नाही पण त्यांचे स्वर लागतात. मग ते रडण्याची ऍक्शन. बरं बाबा भाऊ काय होतं माहितीये का? हे रडण्याचं कुठून आलं मला गणित माहित नाही. आणि त्या बघतात गळा सुकायला लागला की ती समजा पाहुणे आले एखादी की लगेच तिचं नाव घेते भाऊ. आता ते मला जमत नाही एवढं, पण ते रडण्याची ऍक्शन मी बघितली माझ्या डोळ्यांनी. एखादी पाहुणी आली की तिचं नाव तुम्ही म्हणले होते ना, म्हणजे ते ऍक्शन इतकी असते. तर ती वारा ते म्हणजे ते वारलं त्याला नाही, हिला घाम येतो ती अशी अशी करते, म्हणजे स्वतःलाही हवा लागते. ती रडण्याची ऍक्शन त्यांची खूप मस्त असते. असं मग रडू लागले, आई रडू लागले, सगळं झालं. मग आता साधूने सांगितलं होतं की तू नाटक करायचं. ठरल्याप्रमाणे सर्व काही झालं. मग आता ते काय म्हणतात इकडं माड बांधला. आता सर्वात प्रथम काय करतात वारल्याच्या नंतर? तुमच्याकडे मरत नाही का लोक? माझ्या चेहऱ्याकडे काय मीच मारणार एकटा? काय करतात भाऊ? सगळ्यात पहिले काय करतात?
बाहेर काढतात, वारं घातल्याच्या नंतर बाहेर काढतात आणि त्याला गरम पाण्याने आंघोळ घातल्या जाते. इकडे घालतात का? असं तापलेलं कडक पाणी असतं आणि त्याच्या अंगावरती ते पडले, म्हणलं मिलो मी आता. आता ते समाधी अवस्थेमध्ये गेलेला, त्याच्यात ठेवलं. मग नंतर ते माडावरती बांधलं आणि असं जाम आवळला ग्रहस्थाला. असं बांधलं जाम, वरनं खालनं तर बांधलेलं असतं पण वरनंही पडू नये म्हणून ते बांधल्या जातं. आणि तुमची इकडं ते पैसे फेकतात, कपाळाला शिक्का लावतात, ते आई का इकडं का लावतात आई? का बरं लावतात कपाळावरती? यानी जीवनभर पैसा पैसा केला, मरणाच्या वेळी तुझ्या सोबत 1 रुपया सुद्धा येत नाही म्हणून कपाळावरती ते पैसा लावतात. मग बांधलं सगळे, ते त्या ठिकाणी विसावा वगैरे असतो तो काय, ते सर्व विधी झाला, ठेवलं. मग लाकडाचं ते सरण रचलेलं होतं, त्याच्यावरती साधूला ठेवलं. साधूला सरणावरती ठेवलं, आपल्या त्या ग्रहस्थाला सरणावरती ठेवलं, लाकडं वगैरे वरनं ठेवले. ऐका, मी तुम्हाला दृष्टांत सांगतोय, कोणी कुणाचं नसतं. सरणावरती ठेवलं, वरनं लाकडं ठेवले. त्या साधूने सांगितलं, मी येईपर्यंत डोळे उघडायचे नाही. मी येईपर्यंत जी परिस्थिती होईल, काही परिस्थिती आली तरी डोळे उघडायचे नाही आहे. मग सरणावरती ठेवलं, वरनं लाकडं ठेवले, सगळं ते काय ते मटकी वगैरे ते घेऊन ते सगळं ते विधी झाला. फोडली मटकी, आग लावणार म्हणे साधू येतो का नाही, मी मरतो की काय. मग आग हातामध्ये घेतली, एवढ्यात साधू आले, ज्यांनी मंत्र सांगितला होता. साधू आले आणि साधूनी बघितलं की बाबा आग लावताय, त्यांनी म्हणलं थोडं थांबा, आणि साधूनी थांबवलं. साधू जवळ आले, म्हणे याला मी जिवंत करू शकतो, त्यासाठी तुम्हाला दूध आणावं लागेल. काय? मोठ्याने बोला, काय? दूध आणावं लागेल. दूध आणल्या गेलं. त्याच्यात आता साधूने असं, त्याला माहिती आहे मेलेला नाही आहे, काहीतरी आपलं मंत्र उपचार काहीतरी केला आणि सांगितलं साधूने, भाऊ की हे दूध जो पेईल तो मरल आणि हा जिवंत होईल. सगळ्यात पहिले मुलाकडे दूध घेऊन गेले. मुलाने सांगितलं, मग अजून लग्न बाकी आहे, सगळं बाकी आहे, ते काही होणार नाही. सुनाकडे घेऊन गेले, सुनानेही ती काही पिलं नाही. मग जी मोठमोठ्याने रडत होती ना आई, त्याची बायको, तू म्हणायचं ना माझी बायको माझी बायको माझी बायको, त्या बायकोकडे साधूने दूध नेलं. बायकोला म्हणलं प्या, बायकोने नाकार दिला. आई साधूनी स्वतः ते दूध पिलं. जी रडणारी आई आहे त्या आईने दूध पिलं नाही, मुलांनी दूध पिलं नाही, बहिणीने कोणीच पिलं नाही. साधूनी स्वतः ते दूध पिलं आणि त्या क्षणाला त्या ठिकाणी तो उठून उभा राहिला, तो ग्रहस्थ उठून उभा राहिला आणि त्याला कळलं की बाबा इथं कोणी कुणाचं नाहीये. नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी.